जय गणेश पब्लिक. तर वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी बनवणार आहे उपीट, कारण की मला भूक लागली आहे म्हणून. आणि आजची सुरुवात पण खजूरपासून करणार आहे, कारण की मला आवडतं म्हणून मी खजूरपासून सुरुवात करते. तर चला आपण बघूया उपीट कसं बनवते मी. तर मी इथं रव्यामध्ये चेक केले काय आहे की नाही, कारण की त्यात छोटे छोटे आळे पण असतात ना, म्हणून मी एकदा चेक केली की त्यात काही नव्हतं. मग त्यानंतर मी कढईमध्ये टाकलं आणि कढईमध्ये रवा फ्राय होतोपर्यंत इथं कांदा आणि मिरच्या पण कट केल्यात. आणि इथं मी लाल मिरची घेतली, कारण की घरामध्ये लाल मिरची होती म्हणून. तर इथं मी तेल आणि कांदा आणि जिरं हे सगळं टाकून घेतलं एकत्रच, कारण की मला एवढा टाईम नव्हतं म्हणून मी डायरेक्ट टाकलं. आणि इथं पाणी पण उकळून घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी पण टाकून घेतले. आणि त्याच्यामध्ये मी हळद नाही टाकली आहे, कारण की मला हळद नाही आवडत उपीटमध्ये, म्हणून मी हळद नाही टाकली. आणि इथं उपीटमध्ये पाणी खूप जास्त झालं आहे म्हणून ते एवढं पातळ झालं आहे.